नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक अमोल चौधरी पुन्हा आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण जो टॉपिक बघणार आहोत तो आहे डिझेल पॉवर प्लांट. तर डिझेल पॉवर प्लांटमध्ये सगळ्यात आपण फक्त ॲज द नेम सजेस्ट काय डिझेल पॉवर प्लांट. डिझेल पॉवर प्लांट ह्या नावावरून डायग्राम कशी बनवायची ते आज मी तुम्हाला शिकवणार आहे. सगळ्यात बेसिक कन्सेप्ट काय, डिझेल इंजिन. तुम्हाला मागच्या लेक्चरला मी सांगितलं होतं कॉम्प्रेशन इग्निशन म्हणजे काय, बरोबर आहे. कॉम्प्रेशन इग्निशन नंतर अजून काय सांगितलं होतं मी तुम्हाला, कॉम्प्रेशन इग्निशन कोणतं असतं, 4 स्ट्रोक असो, 4 स्ट्रोक इंजिन असतं. 4 स्ट्रोक नंतर आता 6 स्ट्रोक आलं, 6 सिलेंडर आलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, डिझेल इंजिन, बरोबर आहे. नावात काय, डिझेल. डिझेल त्याला आपण काय म्हणतो, सीआय इंजिन. सीआय इंजिन म्हणजे काय, कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन. कॉम्प्रेशन इग्निशन म्हटल्यावरती काय पाहिजे आपल्याला, फ्युएल पाहिजे, बरोबर आहे. मग फ्युएलसाठी काय करायचं आहे आपल्याला, बेसिक काय पाहिजे, एक फ्युएल टँक पाहिजे, बरोबर आहे. फ्युएल टँक पाहिजे. फ्युएल टँक नंतर काय, फिल्टर. फिल्टर नंतर पंप. ते फ्युएल कशा तरी थ्रू आपण काय करणार आहे, इंजेक्ट करणार आहे. त्याला म्हणतो आपण फ्युएल इंजेक्टर, बरोबर. डायरेक्शन महत्त्वाची. फ्युएल टँककडनं फिल्टरला जाते, फिल्टर थ्रू पंप, पंप थ्रू फ्युएल इंजेक्टर, फ्युएल इंजेक्टर थ्रू डिझेल किंवा सीआय इंजिन. त्याच्यानंतर फ्युएल तर काय केलं आपण, डिझेल इंजिनला फ्युएल दिलं. त्याच्यानंतर आपल्याला बेसिक अजून काय पाहिजे, एअर पाहिजे. तर एअरसाठी काय करणार आपण, त्याला एअर द्यायची. एअर म्हटल्यावरती काय येणार, सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट, एअर कुठनं घ्यायची आपल्याला, एन्व्हायरोमेंट, बरोबर आहे. एन्व्हायरोमेंट वातावरणामध्ये काय, एअर अवेलेबल आहे विथ द हेल्प ऑफ कॉम्प्रेसर. एअर काय होणार आहे, एअर इन. कॉम्प्रेसरने काय केलं, एअर घेतली. मग विथ द हेल्प ऑफ पंप पंप नाही, इथं फिल्टर आहे. फिल्टर कशासाठी, आपण वातावरणामधनं किंवा सभोवतालनं जी एअर घेतली त्याच्यामध्ये काहीतरी काय असणार आहे, इम्प्युरिटीज असणार आहे. ती इम्प्युरिटीज आपल्याला काय करायची, काढून टाकायची. कारण की इम्प्युरिटी असलेली एअर आपण डिझेल इंजिनला देऊ शकत नाही. त्याच्यामुळे काय होईल, डिझेल इंजिनचं जे प्रॉपर फंक्शनिंग आहे त्याच्यामध्ये इफेक्ट होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण काय करतो, डिझेल इंजिनला फिल्टर एअर पास करतो. त्याच्यामधले जे अनवॉन्टेड पार्टिकल्स आहे, डस्ट आहे, ते आपण काय करतो, साईडला काढतो. आणि ती एअर आपण काय केली, डिझेल इंजिनला दिली, बरोबर आहे. ती कोणती एअर आहे, कॉम्प्रेस एअर, बरोबर आहे. ते झालं. आपण फ्युएल दिलं, एअर दिलं, फ्युएल एअर मिक्सचर झालं, याचं प्रॉपर वर्किंग झालं. त्याच्यानंतर मेकॅनिकल एनर्जी आपण दिली जनरेटरला. जनरेटर आणि त्याच्या थ्रू काय होईल, फायनल आउटपुट काय आपलं, इलेक्ट्रिसिटी, बरोबर आहे. फायनल आउटपुट इलेक्ट्रिसिटी. पण तुम्हाला काय सांगितलं तर चौथा स्ट्रोक असतो एक्झॉस्ट स्ट्रोक. त्याच्यामध्ये जे अनवॉन्टेड किंवा जे इम्प्रॉपर कंबशन झालेले गॅसेस आहे, अनबर्न गॅसेस, ते आपण काय करतो, विथ द हेल्प ऑफ एक्झॉस्ट आपण ते काय करतो, बाहेर हवेत सोडतो. एक्झॉस्ट, बरोबर आहे. याला म्हणतो आपण सायलेन्सर. सायलेन्सर आता सगळ्यात महत्त्वाचं एक
लगेच क्लिक व्हायला पाहिजे. डिझेल इंजिन आहे, डिझेल इंजिनमध्ये आपल्याला फक्त काही अनबर्न गॅसेस काय करायचे होते, बाहेर सोडायचे होते. मग हे सायलेन्सर इथं बसवून याची कॉस्ट वाढवण्याची गरज काय होती. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, डिझेल इंजिन आहे. डिझेल इंजिन ज्यावेळेस स्टार्ट करतो त्यावेळेस काय होतं, नॉईज प्रोड्यूस होतो. त्याचा जो आवाज असतो तो काय असतो, जास्त असतो, बरोबर आहे. मग तो आवाज आपण आहे त्या स्वरूपात बाहेर सोडू शकतो का, नाही. त्याच्यामुळे काय होऊ शकतं, नॉईज पोल्युशन होऊ शकतं. मग नॉईज पोल्युशन करायचं नाही, जे आवाजाची इंटेन्सिटी ते कुठंतरी आपल्याला कमी करायची, त्याच्यासाठी आपण काय यूज केलं, सायलेन्सर यूज केला. म्हणजे सायलेन्सरने काय होतंय, जे एक्झॉस्ट आहे कुठंतरी आपल्याला ते काय करायचं आहे वरती, म्हणजे हाय लेवलला आपल्याला तो आवाज आहे, जे नॉईज आहे ते सोडता येईल का, नाही. मग विथ द हेल्प ऑफ सायलेन्सर आपण त्याची इंटेन्सिटी कमी करून प्रॉपर हाईटला, जी माणसाची राहण्याची वगैरे जी हाईट आहे त्याच्यापेक्षा थोडं वरत्या हाईटला आपल्याला काय करायचं आहे, ते सोडायचं आहे. त्याच्यानंतर आता काय झालं, फ्युएल टँक आहे, एअर आहे, याचं प्रॉपर फंक्शनिंग होतं आहे. या डिझेल इंजिनमध्ये काही मी सांगितलं, क्रँक असतो, पिस्टन असतो, सिलेंडर असतं. आता इथं काय होतंय, कॉम्प्रेशन इग्निशन आहे, बरोबर आहे. कॉम्प्रेशन इग्निशन म्हटल्यानंतर मला सांगा इथं काय होतं, कॉम्प्रेस होतंय. मी तुम्हाला अजून एक कन्सेप्ट सांगितली होती, काय, इथं राईट डाऊन करतोय मी, जिथं कॉम्प्रेशन होतं, तिथं दोन गोष्टी काय होता, इन्क्रीज होता. एक म्हणजे काय, प्रेशर, आणि दुसरं काय, टेम्परेचर. दोन्ही गोष्टी काय होता, इन्क्रीज होता, बरोबर. मग ह्या दोन गोष्टी इथं काय होतंय, प्रेशर पण इन्क्रीज होतोय, टेम्परेचर पण काय होतंय, इन्क्रीज होतंय. याच्यामध्ये काय मुव्हिंग पार्ट्स आहे. मग इथं टेम्परेचर जास्त अमाऊंटपेक्षा, जी नॉर्मल अमाऊंट आहे त्याच्यापेक्षा जर टेम्परेचर जास्त झालं तर याचं प्रॉपर फंक्शनिंग होणार आहे का, नाही. याच्यामध्ये काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम येऊन आपलं डिझेल इंजिन बंद होऊ शकतं. मग ते टेम्परेचर कमी करण्यासाठी आपल्याला काय यूज करणं आहे, कूलंट यूज करणं आहे, राईट. कूलंट यूज करणं आहे, प्लस त्याच्यामध्ये मुव्हिंग पार्ट्स आहे. मुव्हिंग पार्ट्सला काय असतात, मुव्हिंग पार्ट्स असतात किंवा स्लायडिंग पार्ट्स असतात. मग एक वस्तू समजा हे दोन चॉक आहे, हे दोन चॉक जर विदाउट ल्युब्रिकेशन जर आपण एकमेकावर जर स्लाइड करत राहिलो, त्याच्यामध्ये फ्रिक्शन जर झालं तर सम अमाऊंटमध्ये काय होतंय, त्याचं विअर अँड टिअर होत आहे, बरोबर आहे. ते पार्ट घासले जात आहे त्या साईजमध्ये काहीतरी विअर अँड टिअर होती. मग ती विअर अँड टिअर होऊ नये म्हणून आपल्याला पुन्हा काय करणे, याला ल्युब्रिकेटिंग ऑइल देणे. मग एकाच डिझेल इंजिनला आपण सेपरेट कूलिंग सिस्टीम किंवा कूलंट प्लस जे विअर अँड टिअर आहे ते थांबवण्यासाठी आपल्याला ल्युब्रिकेशन सिस्टीम दोन आपण सेपरेट देऊ शकतो का, नाही देऊ शकत. मग आपल्याला असं काहीतरी बघायचं आहे ज्याच्यामुळे आपले दोन्ही काय होईल, हेतू पूर्ण होतील. मग त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, ऑइल. मग आपण काय केलं, ल्युब्रिकेटिंग ऑइल. ल्युब्रिकेटिंग ऑइलचं फंक्शन काय आहे, जे मुव्हिंग पार्ट्स आहे त्याला ते काय करतं, ल्युब्रिकेट करतं. प्लस जे टेम्परेचर इन्क्रीज झालेलं आहे, ऑइल ॲक्ट्स ॲज अ कूलंट. म्हणून ऑइल आपण काय ॲज अ कूलंट म्हणून डिझेल इंजिनला करतो, काय करतो, प्रोव्हाइड करतो. मग आपल्याला काय करणं आहे, कूलंट देणं आहे. मग कूलंट द्यायचं म्हटल्यावरती पुन्हा आपल्याला काय करणं आहे, ल्युब्रिकेटिंग टँक, ल्युब्रिकेटिंग ऑइल टँक. त्याच्यामध्ये काय असतं, ल्युब्रिकेटिंग ऑइल स्टोअर असतं. ते काय करायचं, फिल्टर करायचं. फिल्टर विथ द हेल्प ऑफ पंप. ॲरो काय करतं, डिरेक्शन डिनोट करतं. आपण काय करतो, ज्यावेळेस एक्झाम असते त्यावेळेस आपण प्रॉपर डायग्राम काढतो, पण हा ॲरो इंडिकेट करत नाही. मग हा ॲरो न काढल्यामुळं फक्त एक्झामिनरला किंवा जो पेपर चेक करताना कळत नाही नेमकं फ्लो. हा ॲरो काय डिनोट करतोय, तुमचा जो फ्लो होतोय तो कोणत्या डिरेक्शनला होतोय ते डिनोट करतो, बरोबर आहे. ल्युब्रिकेटिंग ऑइल दिलं, इथं
कुलिंग झालं कशाचं, इंटरनल पार्ट्सचं, प्लस लुब्रिकेशन पण झालं. मग इथं जे आहे ते कोणतं आहे, कूल ऑइल. त्याच्यानंतर इथं बाहेर पास होताना कोणतं आहे, हॉट ऑइल. मग ते कुठेतरी आपल्याला थंड करायचं आहे. ऑइल कूलिंग सिस्टीम. आणि पुन्हा कूल झालेला ऑइल स्टोरेज टँक आहे तिथे येणार आहे. मग आता हे ऑइल कूल कसं करायचं आहे, विथ द हेल्प ऑफ कंडेन्सर. विथ द हेल्प ऑफ कंडेन्सर आपल्याला काय करायचं, ऑइल कूल करायचं आहे. मग इथं जे असेल ते काय, हॉट वॉटर, इथं एंटरिंगला कूल वॉटर, बरोबर. पण याचं फ्लो होण्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे ती काय, पंप. तर ही झाली आपली काय, बेसिक डायग्राम कशाची, डिझेल पॉवर प्लांटचं. बघितलं किती सिंपल डायग्राम. काय सगळ्यात महत्वाचं काय, डिझेल इंजिन. डिझेल इंजिनसाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहे, काय, एक फ्युएल टँक आणि एक एअर. फ्युएल टँक प्रत्येक गोष्टीमध्ये काय, प्रत्येक प्रोसेसमध्ये आपल्याला काय यूज करायचं आहे, फिल्टर यूज करायचं आहे. कशासाठी, 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 पुन्हा हे फिल्टर. जे फिल्टरचा फंक्शन काय आहे, जी इम्प्युरिटीज आहे ती काय करायची, साईडला करायची. पंपचं फंक्शन काय आहे, हाय प्रेशराईज. काय होतं, आपण विहीर बघितली, विहीरमध्ये जी मोटर असते तिला आपण पंप म्हणतो आपल्या टेक्निकल लँग्वेजमध्ये. हा म्हणजे पंप म्हणजे काय, एक मिनी मोटर आहे. ती काय करते, विथ द हेल्प ऑफ पाईप याच्यामधून फक्त आपल्याला ऑइल पास करते. मग ती पास कशा थ्रू, फ्युएल इंजेक्टर. फ्युएल इंजेक्टरचं काम काय आहे, फ्युएल स्प्रे करायचं. कशामध्ये, सिलेंडरमध्ये. त्याच्यासाठी एअर पाहिजे. एअर काय, कशा थ्रू, एन्व्हायरमेंट. त्याच्यासाठी कॉम्प्रेसर. कॉम्प्रेस केलेली एअर फिल्टर करून आपण इंजिनला दिली, बरोबर आहे. त्या दोघांच्या मिळून काय झालं, मेकॅनिकल एनर्जी जनरेटर थ्रू इलेक्ट्रिसिटी. त्याच्यामध्ये जे अनबर्न गॅसेस होते ते आपण काय केले, एक्झॉस्ट केले विथ द हेल्प ऑफ सायलेन्सर. सायलेन्सरचं फंक्शन काय होतं, जो आवाज प्रोड्यूस होणार आहे, जे नॉईज इंटेन्सिटी ती काय करायची, कमी करायची. इथपर्यंत आपली इलेक्ट्रिसिटी डेव्हलप झाली. पण याचं प्रॉपर फंक्शनिंग होण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या. काय, एक लुब्रिकेशन. कशासाठी, जे मुव्हिंग पार्ट आहे, मुव्हिंग पार्टचं काय, जर विदाउट लुब्रिकेशन जर आपण प्रोसेस जर चालू ठेवली, वर्किंग जर चालू ठेवलं, तर त्याचं काय होतं, वेअर अँड टिअर होईल ड्यू टू द फ्रिक्शन. आणि वेअर अँड टिअर झाल्यानंतर ते काय होईल, तो पार्ट झिजल आणि त्याच्यामुळे आपली सिस्टीम काय होईल, बंद पडेल. त्यासाठी आपल्याला लुब्रिकेशन द्यायचं होतं. प्लस अजून एक महत्त्वाचा पॉईंट काय होता, की याच्यामध्ये काय होणार आहे, हीट प्रोड्यूस होणार आहे, टेम्परेचर इन्क्रीज होणार. ते टेम्परेचर आपल्याला कुठेतरी मिनिमाइज करायचं होतं. मग ते टेम्परेचर मिनिमाइज करायचं ह्या हेतून आपण काय केलं, लुब्रिकेटिंग ऑइल होतं, त्याला फिल्टर केलं विथ द हेल्प ऑफ पंप. आपण ते डिझेल इंजिनला दिलं. डिझेल इंजिनला देण्याच्या अगोदर एंटरिंगला ते ऑइल कूल होतं. याच्यामध्ये हीट एक्सचेंज प्रोसेस झाली. हीट एक्सचेंज झाल्यानंतर फिल्टर. आता इथं फिल्टर यूज करण्याचं कारण काय, डिझेल इंजिनमध्ये जर काही प्रमाणात जर फ्रिक्शन झालं आणि त्याच्यामध्ये जर जे बारीक कण असतील ते पुन्हा आपल्या सिस्टीममध्ये येऊन पुन्हा प्रॉब्लेम येण्यापेक्षा आपण इथं काय केलं, फिल्टर यूज केलं. याच्यामधले इम्प्युरिटी इथंच राहील. प्युअर ऑइल पुन्हा रिटर्न पास केलं. मग आता इथं काय झालं, हॉट ऑइल आलं. पण ते हॉट ऑइल आपल्याला कुठेतरी पुन्हा काय करायचं आहे, कूल करायचं आहे. त्याच्यासाठी आपण कंडेन्सर यूज केलं, कूलिंग सिस्टीम. याला आपण काय म्हटलो, कूलिंग सिस्टीम. याच्यामध्ये काय झालं, हीट एक्सचेंज प्रोसेस कंप्लीट झाली आणि आपलं प्रॉपर फंक्शन झालं. ओके. तर सगळ्यात महत्त्वाचं आता वर्किंग आणि काय बघायचं आपल्याला, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग. ही आपली काय झाली, वर्किंग डायग्राम झाली. तर पेपरमध्ये आन्सर लिहिताना आता कसं करायचं, बरोबर आहे, आपल्याला पेपरमध्ये तर आन्सर लिहायचं आहे. मग पेपरमध्ये आन्सर लिहिताना एक महत्त्वाचा मुद्दा असा, कुठलीही डायग्राम आली, कुठलंही काही जरी आलं
कन्स्ट्रक्शन जर हे करायचं असेल, एक्सप्लेन करायचं असेल, तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, सेंटेन्स असतात ते आपण काय करूयात, पुढचं जे लेक्चर होणार आहे त्याच्यामध्ये आपण याचं प्रॉपर फंक्शन आणि प्रॉपर वर्किंग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे, थँक्यू.